एकनाथ शिंदे हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले. महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुरबाडला जाताना घटना. जुहू हवाई तळावर हेलिकॉप्टर तातडीनं उतरवलं. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू. जय पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. मासे विक्रेत्यांवर कसलेही प्रतिबंध नाहीत. महापौर रितू तावडे यांनी दिलं स्पष्टीकरण. मासे विक्रीबाबतची अफवा ठाकरे गटानं पसरवली. भाजपाचा हल्लाबोल. पेडणेकरांचं प्रतिआव्हान. नसरापूरचा नराधम 12 मे पर्यंत कोठडीतच. अधिक तपासासाठी भीमराव कांबळेला पोलीस कोठडी. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्या. विजय कारंडेंच्या चौकशीचा आदेश. पत्नीला बेदम मारहाण केल्याचा आरोप. कारंडे अतुल सावेंचे माजी ओएसडी. संजय राऊत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात. भूसंपादनासाठी महिलांना मारहाण झाल्याचा आरोप. मात्र राऊत येण्याआधीच जिल्हाधिकारी निघाले. आणखी किती हुंडाबळी जाणार. नाशकात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. तर शिर्डीतही 23 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन. आम्ही भाजपा विरोधीच राहणार. भाजपानं एखाद्या पवारांना तिकीट दिलं तर संघर्ष अटळ. पवार विरुद्ध पवार विषयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण. आम्ही सशस्त्र दलांच्या शौर्याला त्यागाला सलाम करतो. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पोस्ट. मोदींच्या खोटारडेपणाला 1 वर्ष पूर्ण. बदला पूर्ण झाला नसताना ट्रम्प यांच्या सामन्यावरून युद्ध थांबवलं. खासदार संजय राऊतांची टीका. सोलापुरात 11 वर्षीय मुलावर अत्याचार. प्रत्यक्षदर्शी महिलेनं आरडाओरडा केल्यानं बालकाची सुटका. नराधमाला 3 दिवसांची पोलीस कोठडी. 2 रिक्षाचालकांमध्ये भाडे घेण्यावरून तुंबळ हाणामारी. पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील घटना. व्हिडिओ व्हायरल. सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ. सोने प्रति तोळा 1,55,700 रुपये. चांदी प्रति किलो 2,62,750 रुपये. वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या कामासाठी ब्रिटिशकालीन चाळ पाडणार. हाजी नुरानी चाळवासियांनी जागवल्या आठवणी. पालघरमध्ये भरधाव ट्रकची 4 चाकीसह दुचाकींना धडक. वाहनांचं मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. गर्भातच बाळाचा मृत्यू. तरीही 19 तास गर्भातच ठेवलं. परळीच्या खासगी रुग्णालयातील धक्कादायक घटना. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप. वर्ध्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार. डॉक्टरची संशयास्पद भूमिका उघड. पोलिसांनी केली अटक. प्रकरण माहिती असूनही पोलिसांना कळवणं नसल्याचा आरोप. नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण. धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग असल्याचं निष्पन्न. गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी वाढवले कलम. गोंदू अशोक खरातवर दोषारोपपत्र दाखल होणार. पुढच्या आठवड्यात पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याचा अंदाज. अधिक कागदावर संख्याबळ सिद्ध करा. नंतरच सत्ता स्थापनेला बोलवू. तामिळनाडूच्या राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांचा थलपती विजय यांना निरोप. अण्णाद्रमुकचे 25 आमदार फुटण्याच्या तयारीत. अण्णाद्रमुकचा एक गट पोहोचला पदुच्चेरीच्या रिसॉर्टवर. TVKला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून अण्णाद्रमुकमध्ये फूट. अग्निमित्रा पॉल दिलीप घोष यांची नावं मंत्रिपदाच्या यादीत. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी तपस रॉय यांचं नाव आघाडीवर. रूपा गांगुली, रुद्रनील घोष बनू शकतात मंत्री. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या PAची गोळ्या झाडून हत्या. गोळीबारात स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांचा मृत्यू. चंद्रनाथ रथ यांची पूर्वनियोजित हत्या असल्याचा भाजपाचा आरोप. भाजप नेते अर्जुन सिंह यांचा अभिषेक बॅनर्जींवर संशय.
आणि मुंबईमध्ये शनिवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट जारी. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गलाही इशारा.